एखादा टुरिस्ट आणि ट्रॅव्हलर यामध्ये खूप डिफरन्स आहे बरं का. बेसिकली टुरिस्ट काय करतात तर एखाद्या ठिकाणी समजा हिस्टॉरिकल प्लेस आहे, तिथे फिरायला गेले तर त्यांना तिथली हिस्ट्री जाणून घेण्यामध्ये इतकासा रस नसतो. तर ते आपले फोटोज काढतात, मेमरीज क्रिएट करतात आणि जपून ठेवतात. तर ट्रॅव्हलर काय करतो की एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसला किंवा मंदिराला व्हिजिट करायला गेल्यानंतर तिथे तिथली हिस्ट्री जाणून घेण्यामध्ये त्यांना खूप रस असतो. लोकल पब्लिकना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात, छान छान गोष्टी माहिती करून घेतात आणि या गप्पा गोष्टींमधून बरीचशी हिस्ट्री म्हणजे इतिहास सगळा कळतो. त्या मंदिराच्या मागं जर का आणखी एक मंदिर असेल तर ते एक रहस्यमय मंदिर वगैरे असं नाही का, थोडेसे एक्साइटमेंट क्रिएट होते एखाद्या ट्रॅव्हलरला आणि ते मंदिर पण पाहायला जातो. तर ट्रॅव्हलर्सकडे ना प्रॉपर प्लॅन नसतो की आता आज आपण सकाळी इथे गेलो तर दुपारी आपण या वेळेला दुपारी 3 वाजता या ठिकाणी असलंच पाहिजे असं नसतं. तर ट्रॅव्हलरला त्या गोष्टी जाणून घेण्याची जास्त उत्सुकता असते जिथे तो गेलेला असतो आणि तिथून अजून काही गोष्टी मिळतात का किंवा अजून काही मंदिरं छान पाहायला मिळतात का शेजारी किंवा कोणतंही प्लेस असू दे तर त्याबद्दल आणि काही माहिती मिळते का, तर ती एक्सप्लोअर करतात ट्रॅव्हलर. तर हे महत्त्वाचं असतं की कोणताही प्लॅन डोक्यात नसताना जाणं हा एक ट्रॅव्हलरचा तो हॉबी आहे, तो खूप चांगला आहे आणि मी तो जोपासलेला आहे. लाईफमध्ये अनप्लॅन्ड जर्नीज खूप इम्पॉर्टंट असतात, म्हणून ॲज अ ट्रॅव्हलर अनप्लॅन्ड जर्नीज करत राहणं खूप गरजेचं आहे.